म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे? ते मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. महायुती मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना. मग त्याचं काय झालं? तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन येईपर्यंत. पण एवढ्यात जाईन असं वाटत नाही मला. तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत. ते कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आत्ता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगत आहेत. आता गेले साधारणपणे एक 2-2.5 महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत, माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत, नाही लढवल्या पाहिजेत, का लढवल्या पाहिजेत, का नाही लढवल्या पाहिजेत. मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो. म्हणजे ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर कधी केलीच पाहिजे. राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका राहील? तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडीकडे आले. म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे? ते मुळात सगळे आत्ताचे लवंडे आत्ता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही. यांचा काही भरोसा आहे का? कोण जाणार यांच्याकडे? भवितव्य नाही भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महायुती. मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना. मग त्याचं काय झालं? ते काल एक चांगलं व्यंगचित्र आणलं होतं कोणीतरी, 2 आय काढून घेतलेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीअगोदर आपण मला आता तिकडे कळलं की काहीतरी 3,000 पोलीस आहेत आणि 10 लाख माणसं आहेत रोज. ह्याच्यात कसं जायचं? बरं, ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे बरोबर ना, सगळ्यांनी पाहिलं. तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं, जाऊन येईपर्यंत. पण एवढ्यात जाईन असं वाटत नाही मला. तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत. जाणार ना मी अनेकदा, तुम्हाला न सांगताही गेलो. सर्वच पक्षाचे नेते येऊन गेले काय मग मी रांगेत नाही उभं राहत. महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हटलं दौंडमध्ये. अच्छा, तू बोल. हां, नाही मला आता दौंडचं मला माहिती नाही, कळलं का? पण मी ईडीच्या ज्या कारवाया आहेत महाराष्ट्रात होत होत्या, आता जेडीयूचं सरकार जे पडलं म्हणजे भाजपमध्ये गेले, लालू प्रसाद यादवच्या पण आपण पाहू शकतो. मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागल्या आहे. शहापूरमध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली. लाईट वगैरे मारू दो. दौंडमध्ये देखील मराठी शाळा बंद होते. हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होते. तर यासाठी काही मनसे पुढाकार घेणार आहे? मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं, अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं, त्याला इंग्रजी यावं, आमच्या वेळेला नव्हतं, ते माझ्या मुलांना मिळावं. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं. तर ज्या मराठी शाळा, म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे, त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आहे. आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या, 100% भरलेली आहे शाळा.